नमस्कार. या ठिकाणी आपण तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी आली एक दिंडी आहे. बराच किलोमीटर अंतर चालल्यानंतर थोडे विश्रांतीसाठी थांबलेले, थोडंसं पोटपूजा करून पाऊस चालू आहे तरी पण ते दिंडीसाठी पूर्ण त्यांचा उत्साह आणि आनंद वाढलेला आहे. ऊर्जा सुद्धा वाढलेली आहे. कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत नाहीये, त्रास दिसत नाहीये. आहे तो उत्साह आहे, आनंद आहे, ऊर्जा आहे. हे सर्व करत असताना त्यांचा काय अनुभव आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करू. रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल. बोला माऊली. रामकृष्ण माऊली. बोल. आम्ही श्री क्षेत्र कोटमगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येथून 10 तारखेला निघालो. आज आमचा 11वा-12वा दिवस आहे. रस्त्यानं चालत चालत असे 15-20 गावचे वारकरी आमच्या बरोबर समाविष्ट झालेले. भरपूर वयोवृद्ध आहे, तरुण आहे, सर्व असे आनंदाने चालत आहे. आणि वेळोवेळी आरामाच्या ठिकाणी जेवण नाश्ता, रस्त्याने येणारे लोक किंवा स्थानिक लोक खूप सहकार्य करतात. वेळेवर जेवण मिळतं, वेळेवर नाश्ता मिळतो, थोडा आराम करायला जागाही मिळते. असे सहकार्य करत करत आम्ही आजपर्यंत 11-12 दिवस इथपर्यंत पोहोचलो. वांगी या गावात आमचे महाराज बोलतील. बोला. हॅलो. श्री क्षेत्र कोटमगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर या दिंडीचा आजचा 11वा दिवस. 11व्या दिवसाच्या पांगरे या दिवशी दुपारी मुक्कामी असून या ठिकाणचे मालक वांगी म्हणून आडनाव त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. दरवर्षी सहकार्य करतात आणि इथून मागेही प्रत्येक गावामध्ये ठिकठिकाणी प्रत्येक व्यक्तींनी खूप सहकार्य केलं. कारण धार्मिक याच्यामध्ये इकडं एवढा उत्साह आहे. प्रत्येक गावात 15-15, 20-20 दिंड्या असून सुद्धा, 30-30 दिंड्या असून सुद्धा प्रत्येक वारकऱ्याला मध्ये झोपण्याला जागा देत आले. आपल्याला नसली तर चालेल पण वारकऱ्याला देत आले. त्याबद्दल इकडल्या लोकांचं अभिनंदन वंदन करावं लागेल. कारण एवढा परिश्रम, एवढा हे घेऊन सुद्धा सगळ्यांना सहकार्य करतात. त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. श्री क्षेत्र कोटमगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर आपलं पायी वारी सोहळा आज जवळजवळ कितवा दिवस आहे आपला? 11वा दिवस. 11 दिवसामध्ये आम्हाला पावसाचं किंवा भुकेची कुठलीच उणीव भासली नाही. कारण आम्हाला जे बळ आहे भक्त त्याचे बळ विठोबाचे. भगवान परमात्म्याच्या नामावर जर प्रेम जडलं तर कुठलीच आठवण होत नाही. या भगवान परमात्म्याचं अविनाशी जर नाम घेतलं, अविनाशी नाम जर घेतलं तर त्याच्यामध्ये कुठलीच आठवण होत नाही. आज ह्या रस्त्याने आम्हाला जे काही अन्नदाते अन्न पुरवतात ते आम्हाला भगवान परमात्म्याच्याच रूपाने आमची सेवा करतात असे आम्ही मानतो. बरं माऊली, मला 2-4 प्रश्न विचारायचे आहेत. आषाढी एकादशीला आणखीन एक नाव आहे, सांगता येईल काय नाव आहे? देवी आणि एकादशी. बरं, एकूण वर्षामध्ये किती एकादशी असतात एका वर्षात? 24 एकादशी. एकादशीचे नाव सांगता येतील माऊली? प्रबोधिनी एकादशी, निर्जला एकादशी, निर्जला एकादशी. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. जे आहे भिऊ आणि आळंदी कोणत्या नदीच्या किनारे माऊली? इंद्रायणीच्या. आळंदीचं आणखीन एक नाव काय आहे? अलंकापुरी. अलंकापुरी, बरोबर. आता पंढरपूर कोणत्या नदी किनारे बसलेलं आहे? चंद्रभागेच्या. ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पूर्ण नाव काय? भावार्थ दीपिका. अगदी बरोबर आहे, भावार्थ दीपिका. हरिपाठामध्ये किती अभंग आहेत? 28. आता तुम्हाला सांगायचं असं आहे की आपले जे लाडके भगवान आहेत विष्णू म्हणजे पांडुरंग म्हणजे विठ्ठल, ते 4 महिन्यासाठी योग निद्रेमध्ये जातात. त्याला आपण चातुर्मास. कार्तिक एकादशीला आपले भगवान लाडके प्रिय विष्णू पुन्हा येऊन सृष्टीचा सांभाळ करतात. पण आता या 4 महिन्यामध्ये सृष्टी कोण सांभाळणार? श्रावण सुरू होतो. श्रावण सुरू झाला म्हणजे देवादिदेव महादेव येतात. श्रावणामध्ये महादेवाचं भक्ती पूजन होतं. बरोबर आहे. श्रावण झालं की गणपती येतात. गणपती सृष्टीचा सांभाळ करतात. मग देव्या येतात, मग पितृपक्ष येतो. अशा पद्धतीने या 4 महिन्यामध्ये आपल्याला कोणतं न सोडता आपले जे हे आहेत दैवत ते येऊन सांभाळतात. 4 महिने झालं की जे मुख्य सृष्टी सांभाळणार आहेत
लाडके प्रिय विष्णू पांडुरंग विठ्ठल हे कार्तिक एकादशी पासून परत जागृत होऊन सृष्टीचा भार सांभाळतात. बरोबर. कारण आपले जे लाडके विष्णुदेव आहेत त्यांची आपली एक आणखी यात्रा सुरू झाली आहे. सांगता येईल ना कोणती यात्रा आहे ती 2-3 दिवसापूर्वी सुरू झाली आहे. एक यात्रा सुरू झाली आहे लाडक्या विष्णूंची पुरीमध्ये आहे, पुरी जगन्नाथपुरी. बरोबर. जगन्नाथ यात्रामध्ये त्यांची 2 सिबलिंग आहेत, एक बलराम आणि एक सुभद्रा. त्यांचे 3 रथ ओढले जातात. बरोबर आहे. तर या ठिकाणी असा प्रश्न आहे की ते संत ज्ञानेश्वर माऊली आहे त्यांचं समाधी स्थान कुठे आहे? ज्ञानेश्वर आळंद. आळंदी. संत ज्ञानेश्वरांची भाऊ बहिणींची नावं सांगा. विश्वगुरु निवृत्ती दादा, सोपन दादा, संत मुक्ताबाई. संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? श्री क्षेत्र पैठण. श्री क्षेत्र पैठण. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जगद्गुरु श्री तुकोबराय. बरोबर आहे. आणि वृक्षवल्ली आंबा सोयर आहे कोणी म्हणलेलं आहे? श्री जगद्गुरु श्री तुकोबराय. तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे. आपल्याकडे वारीचं विशेष महत्व आहे. वारी जे आहे जसं आता जगन्नाथ यात्रा आहे, कावड यात्रा आहे, पंढरपूरची यात्रा आहे, नाथषष्ठीची यात्रा आहे. आपल्याकडे विविध यात्रा निघतात. यात्रा म्हणजे आपण काही किलोमीटर पायी चालतो, भगवंताचं नामस्मरण करून चालतो. फक्त आपण कोणी 40 किलोमीटर चालतंय, कोणी 80 आहे, कोणी 150 आहे, कोणी 200 आहे, कोणी 250 आहे, कोणी 400-500 किलोमीटर सुद्धा चालतंय, कोणी कावड घेऊन चालतंय, कोणी अमरनाथ यात्रा करतंय, कोणी केदारनाथ यात्रा करतंय. अनेक यात्रा करतात लोक. आपल्या धर्मामध्ये यात्रेचं विशेष महत्व आहे. त्याचं कारण असं आहे यात्रा केली म्हणजे आपण थकतो. आपण इतके थकतो की आपण पडलं की झोपतो. आपलं बुद्धी शरीर मन सगळं विसरतो. भाऊ बहीण नाते धंदा व्यवसाय नोकरी सर्व विसरतं आणि झोप लागते आपल्याला. आणि मग नव्या दिवशी परत उठताना आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होती. ते ऊर्जा देण्याचं काम आपल्याकडे विठ्ठल पांडुरंग आणि विष्णू करतात. ते देण्याचं काम. चल उठ आता पुढे हो. आता वारीमध्ये सुद्धा तुम्ही सगळे थकतात झोपतात परत उठतात परत चालायला लागतात. कोणी 300 किलोमीटर चालतंय, कोणी 400 किलोमीटर चालतंय, कोणी 60 किलोमीटर चालतंय. पण चालण्याला महत्व आहे. वारी म्हणजे यात्रा, यात्रा म्हणजे चालणे. चालणे म्हणजे नवीन ऊर्जा निर्माण करणे, आपली ताकद जनरेट करणे आहे की नाही. ताकद निर्माण करणे आणि मागच्या सर्व गोष्टी विसरणे. म्हणून यात्रेचं आपल्याकडे विशेष महत्व आहे. यात्रा ही केलीच पाहिजे सगळ्यांनी आहे की नाही. आणि विविध नावाने विविध यात्रा आहे. कोणी कावड यात्रा करतंय, कोणी नाथषष्ठीची यात्रा करतंय, पंढरपूरची यात्रा आहे, केदारनाथची यात्रा आहे ना. तर अशा वेगळ्या वेगळ्या यात्रा, अमरनाथ यात्रा आहे, त्याच्यानंतर आता तुम्ही बोलले तसं जगन्नाथ यात्रा आहे. यात्रेचं आपल्याकडे विशेष महत्व आहे. धन्यवाद माऊली. रामकृष्ण. रामकृष्ण.